बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा 2026 या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे सदस्य ॲडव्होकेट संग्राम देसाई प्रचंड भरघोस मताने निवडून आले असून त्यांचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तरुण आणि ज्येष्ठ वकील वर्गांनी अभिनंदन केलं आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणुकीमध्ये एकूण 25 सदस्यांपैकी 6व्या क्रमांकाने निवडून येणं ही कोकणासाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. खंडपीठ, विविध न्यायालय, निर्माते, ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर व वकील वर्गासाठी घेतलेल्या हितवर्धक निर्णयाचीच पोचपावती म्हणूनच तरुणांसह ज्येष्ठ वकील वर्गांमध्येही प्रचंड लोकप्रिय असलेले आणि सिंधुदुर्गसारख्या छोट्या बारचं प्रतिनिधित्व करूनही वकील वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव झटणारे व्यक्तिमत्व कोकणचा हा हिरा ॲडव्होकेट संग्राम देसाई हे रत्नागिरी सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यातून सलग दुसऱ्यांदा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवावर निवडून आलेले आहेत. आणि त्यांचा हा विजय रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि कोकणच्या वकिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं गौरवास्पद असाच आहे. विजयानंतर माझ्या विजयात प्रत्येक वकील बांधवांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा वाटा आहे आणि वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या न्याय व हक्कासाठी कायम काम करत राहीन अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट संग्राम देसाई यांनी दिली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना मात देऊन फक्त आणि फक्त आपल्या कामातूनच उत्तर देणारे आणि सर्वच स्तरातील वकील वर्गातून मतं मिळवून पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण करून 6व्या क्रमांकावर निवडून येण्याची ही कामगिरी वकील वर्तुळात प्रचंड कौतुकाचा विषय ठरते आहे. ॲडव्होकेट संग्राम देसाई यांच्या विजयानंतर वकील वर्ग आणि विविध जिल्हा व तालुक्यातील वकील संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. रत्नागिरी प्रतिनिधी, मराठी न्यूज.